प्रज्योत. नॉन स्ट्राईक पुष्पराज. आज पुष्पराजला झुकायचं नाही आहे. बांधेश्वर शिवोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज आलाय गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. प्रज्योत माघारी परतलाय त्यानंतर खेळण्यासाठी क्रिकेट संघाचं पहिला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आणि श्रीराम सज्ज झालाय स्ट्राईकला. आता 0 धावसंख्येचा भुपळा घेऊन बांधेश्वर शिवोली क्रिकेट संघाचा प्रज्योत माघारी परतलाय. आल्या आल्याच श्रीरामनं जय श्रीराम केलंय. षटकरानं आगाज केलाय लक्ष्मण नाईक उर्फ भटूवर. श्रीराम आगाज करत एका मोठ्या फटक्यानं बांधेश्वर शिवोली क्रिकेट संघाचं खातं खोललंय. लक्ष्मण नाईक वर आक्रमण केलंय. सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर उंच घेतलाय. फटका टोल व्हायचा होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा अपरकटचा फटका टोल व्हायचा होता त्याला. श्रीरामला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवर गडीबाद प्रज्योतनं नाराज केलाय. त्यानंतर श्रीराम गेलाय. त्यानं आक्रमण केलंय. षटकारानं आघात केलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 तर बनले आहेत. खोलवर टप्प्यावर चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा मनचूक होता फलंदाज श्रीरामचा. निर्धाव चेंडू कमबॅक करणारे गोलंदाज लक्ष्मण नाईक. आता त्यानं ताकद लावायला सुरुवात केली आहे लक्ष्मण उर्फ भट्टूनं. कालच्या दिवसात पूर्ण दिवस रंगमंचावर बसून त्यानं सामने बघितले गेले. कुठच्या पद्धतीनं गोलंदाजी करायची आहे, खेळपट्टी आपल्याला कुठे मदत करेल हे सर्व त्याला माहीत आहे आणि त्यासाठी तो लढत करतोय ध्रुव पारसे कोट्यातून. कोलवर टप्प्यात चेंडू मिस टायमिंगचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि दुसरा गडी बाद झाला. श्रीरामनं आगाज केला होता एका मोठ्या फटक्यानं. जय श्रीरामनं तो श्रीराम मात्र माघारी परतलाय बांधेश्वर शिवोली क्रिकेट संघाचा. नवीन फलंदाज परलात गेलाय मैदानावर. बांधेश्वर शिवोली क्रिकेट संघाचे महत्वाचे 2 गडी एका षटकारावर श्रीराम माघारी परतला.
त्यानंतर प्रल्हाद गेलाय 1 षटक आतापर्यंत 5 चेंडूत 6 धावा 2 गडी बाद. लक्ष्मण नाईक उर्फ बटू चालेका चुका आपण पाहतोय. मिस टायमिंग फटका. झेलची संधी, झेल टिपलाय, प्रल्हाद गेलाय, प्रल्हाद आलाय 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी. डीजे संदीपनं पुष्पराज सॉन्ग पण लावलंय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. मांदेश्वर शिवलिंग क्रिकेट संघाचा नवीन बॅटर गेलाय मैदानामध्ये प्रकाश. त्याला प्रकाशमय कामगिरी करावी लागेल. पुष्पराज आहे, झुकायचं नाही आहे. आज आज लढायचं आहे. पुष्पराज कधी झुकत नाही आणि त्याला हे कार्य करायचं आहे. 6 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. चंद्रकांत सज्ज आलाय गोलंदाजीला. एकेरी धावसंख्येची पावलं जोखमी धावसंख्येने बैली आहेत. पुष्पराज या वेगाने धावणारा खेळाडू आहे. पुष्पा या नावावर प्रसिद्ध आहे. वरपर चुक्की गाडी साला. चंद्रकांत कांबळे आपल्याला बघायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. पुष्पा ऑन फायर. चेंडू वन बाउन्स. चौकार की षटकार ही खूण आहे. यानं चौकाराला आगाज केलाय. स्विजिटचा फटका डोळ्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर एका चौकारानंतर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. 13 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 13 धावा धावपलकावर आपण पाहतोय. भरपूर महत्वाचे असतात. सुटलेले झेल भरपूर काही सांगून जातात. प्रकाशला प्रकाशमय कामगिरी करेल का सुटलेल्या झेल्यानंतर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 14 तर बनले आहेत. 14ला बाद झाले आहेत 3. स्क्वेअर कटचा फटका सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलाय पॉइंट रिझनला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 15 धावा धावपलकावर. अरंबोल क्रिकेट संघ बघायला मिळेल. त्यानंतर सिद्धिविनायक मांजरेम क्रिकेट संघ आणि भगवती 11 मांजरेम क्रिकेट संघ आपल्याला बघायला येतो. गणपती वॉरियर्स उसगाव, मांजरेम बॉईज, सिद्धिविनायक मांजरेम आणि भगवती 11 मांजरेम. मांजरेमच्या टीम खेळताना बघायला मिळतील आपल्या गावातील टुर्नामेंटला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. तो आशुतोष आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकला पुष्पा हलक्या हाताने खेळण्याचं. पुष्पा आता झुकलाय. पुष्पाचा फटका फसला. आतुषला ज्या कामासाठी आणलं त्या आतुष काम केलंय. पुष्पा माघारी परतला आहे.
बाद त्यानं केले, एका षटकात 6 धावा देत हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. सुंदर गोलंदाजी चंद्रकांत कांबळीच्या, त्यानंतर आशुतोष सज्ज झालाय. सुंदर चेंडू टप्प पडल्यानंतर सुंदर गोलंदाज आतमध्ये आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला पाहिजे. ध्रुव पारसे क्रिकेट संघाने सुरुवातीपासून हा सिलसिला चालू ठेवला. मी म्हणेन सुरुवातीला टॉस विन झाला, पहिल्या मॅचला क्षेत्ररक्षण स्वीकारलं, अशी सुंदर गोलंदाजी साहिल आरोलकरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. या ध्रुव पारसे कर्णधार साहिल आरोलकर बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आशुतोष गडेकरची आपल्याला बघायला मिळाली. सुरेख गोलंदाजी, प्रकाशला जीवनदान मिळालंय. प्रकाश हा चाचपाटत खेळतोय की जे काही झालंय ते बांदेश्वर शोलेम क्रिकेट संघाला सर्व काही विसरावं लागेल आणि येणाऱ्या चेंडूंवर गोलंदाजांवर हावी होऊन फटकाबाजी, ही अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता ही बचावाचं साधन आणि हे तंत्र घेऊन मैदानामध्ये खेळावं लागेल. मिस्टर बिगचा फटका आपल्याला पकडला होता. पुढे सहसा फटका टोलवला, गॅपमधून खेळायचं होतं. क्षेत्राच्या डोक्यावरून क्षेत्राच्या चेंडूची शरद आहे. शेवटच्या षटकाला चेंडू अडवला. एकेरी धावसंख्येची पावलं तिहेरी धावसंख्येकडे पण वळली आहेत. 3 तर बनले आहेत आणि 3 सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावर. अक्षय रनिंग बिटवीन विकेटमध्ये भरपूर वेगाने धावताना बघायला मिळतोय. 19 धावा धावफलकावर. अक्षयला सांगितलंय तुला खेळायचं आहे, तुला ताकद लावायचं आहे, तुला हिरो बनायचं आहे, तर कार्य करायचं आहे. बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून हलक्या हाताने वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने केला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. आपल्याला बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येची पावलं द्विर धावसंख्येकडे अंगलट येईल का ती धाव? पंचाने अंपायर तिसऱ्या पंचांची मदत घेतील आमचे पंच आणि त्यानंतर बघूया. जर पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला तर फलंदाज प्रकाश धावचीच्या स्वरूपात माघारी परतेल. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला तर धाव फलकावर 2 धावा ऍड होतील, जीवनदान मिळेल. आणि बघूया नॉट आउट. फलंदाज सेव्ह आहे. याचं सांघिक धावफलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर संघाचा प्रमुख गोलंदाज सैल आरोलकर, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. मागच्याच आठवड्यात त्याला मॅन ऑफ द सिरीजचा गौरव याचा सन्मान करण्यात आला. सुंदर फटकेबाजी मुली चषकच्या माध्यमातून. सुंदर चेंडू सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. प्रकाशला कार्य करावं लागेल, अक्षयला जास्त इन्फेस करावं लागतील. उर्वरित 11 चेंडू बाकी आहेत. सांघिक धावफलकावर 21 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 14 हे प्रगतीपथावर. या कडक उन्हात कडक फटके बाजीला सुरुवात झाली होती. श्रीरामनं फटका टोलवला होता. मिस टायमिंग फटका आहे. पुन्हा तेच चित्र. लक्ष्मण की साहिल, काय साहिलनं झेल टिपलाय आपल्या फॉलोमध्ये. प्रथम चेंडू रिलीज केला, त्यानंतर बघितलं बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे, मी सहजी पोचू शकतो आणि शेवटच्या षटकाला तो पोचलाय आणि प्रकाश झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. आणि अनुभवी खेळाडूंची वर्णी लागली आहे. शुभेच्छा क्षणाला माजेश्वर शोलिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून डाव्या हाताचे फलंदाज आहेत.
सुंदर चेंडू साईल अरोगरची सुरेख गोलंदाजी पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर जेलबादच्या स्वरूपात गडीबाद बांदेश्वर शोलेम क्रिकेटचा एक सिलसिला चालूच राहिला आहे गडीबाद होण्याचा एका दुसऱ्या खेळाडूला एक चांगली इनिंग खेळायची होती बरोबर आक्रमण करणारी संयमी क्रिकेट थोडंसं पसंत नाही केलं प्रत्येकानं आक्रमण पसंत केल्याने आक्रमणाच्या नादात मात्र फलंदाज बाद झाले आहेत आडव्या बॅटनं पुन्हा एकदा लहारानं पण मोठा फटका टोलवलाय क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय आणि शेवटच्या षडाला झेल सुटलंय सुटलेलं झेल एकेरी धावसंख्या देऊन जाईल आणि एकेरी धावसंख्येनं अक्षय जो स्ट्राईकला पाहिजे तो अक्षय आपल्याला स्ट्राईकला बघायला मिळेल सांघिक धावपलकावर 22 धावा धावपलकावर आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पहिल्या स्पर्धेचा हॅट्रिक सागर बोरोस्को चिराबोस पहिल्या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळालं ते मात्र सुखाजीच्या माध्यमातून आपल्याला कालच्या दिवसात बघायला मिळालंय आणि अक्षय संचाला स्ट्राईकला आडव्या बॅटनं सुंदर फटका क्षेत्ररक्षक नो मॅच लंबे चेंडू दोन क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी चेंडू अडवल्यात एका क्षेत्ररक्षकाने धन्यता मानली बॅकअप लक्ष्मण नाईक साहेबपर्यंत 2 धावा धावपलकावर लगावत दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 24 धावा धावपलकावर आज जरी ध्रुव पारसे क्रिकेट संघासाठी कमी ही राम नागवेकरची आमिर सचिन पाटजेची कमी आहे तरी ती आम्ही कमी भासू देणार नाही हे चित्र मात्र स्पष्ट केलंय ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघानं बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघाला एका ताकदीनं अक्षयला फलंदाजी करावी लागेल 40 जरी गाठल्या तरी मॅच सुंदर होईल मैदानावर कारण फाईटिंग टोटल असेल सरळ बॅटनं तर धावा येत आहेत नवीन काहीतरी काढायचा प्रयत्न हे प्रयत्न अंगलट येऊ शकतात एक मात्र कॅट वाईज अक्षय त्याला एक मोठी जोखीम पत्करून खेळावं लागेल आज संधी मिळाली आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायची आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर थोडीशी केविलवाणी परिस्थिती बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 24 झाले 24ला बाद झाले मात्र 5 बाद 24 अशी स्थिती आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर जरा या स्पर्धेची पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर आपल्याला बघायला मिळाली आहे तो सागर मोरजकर सज्ज झालाय इनिंगची सांगाचा कदर अंतरिम षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर मोरज देवा या देवाला देवा तू पाव खेळी करावी लागेल कारण या देवाला एक जबाबदारी आहे उर्वरितचे 5 चेंडू आहे 5 चेंडू 2 मोठे फटके बांदेश्वर शिवोले क्रिकेट संघ सर्व काही ठीकठाक बघायला मिळेल त्यानंतर एकेरी धावसंख्येनं देवानं स्वतःचं खातं खोललं एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 25 धावा धावपलकावर इथून पुढे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय लारा बाद झालाय अक्षय सज्जाला स्ट्राईकला ज्या अक्षयला मात्र फटकेबाजीला सुरुवात तर केली आहे पण या अक्षयला मात्र उर्वरितचे 4 चेंडू खेळायचे आहेत 2 मोठे फटके ही फायटिंग टोटल असेल धावफलकावर सोडून दिला तो चेंडू यष्टीरक्षकाला चकवून या ठिकाणी शॉर्ट नटपॅडला चेंडू चकवून ह्या मात्र बाईकच्या स्वरूपात देवाचं आगमन झालं मैदानावर व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि अतिरिक्त परत बाईकच्या स्वरूपात आपल्याला चौकारासाठी फटका चेंडू जाताना बघायला मिळालाय आणि एकूण 5 धावा या धावपलकावर गणल्या जात या 5 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 30 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळतात स्विजिटचा फटका आपल्याला मारण्याचा प्रयत्न वारंवार बघायला मिळतो मी म्हणेन सरळ बॅटनं धाबा येत आहेत गडी बाद झाले 6 ते 7 तरी अक्षयचा प्रयत्न हा स्विजिटच्या फटक्याचा पण प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज चतुराई नटलेला गोलंदाज सागर बोरसकर त्यानं मात्र रोखून ठेवलं एकेरी धावसंख्येनं लेग बाईकच्या स्वरूपात 31 धावा या धावफलकावर
सुंदर फटका बघायला मिळतोय देवानं. म्हणजे देवा सुरुवातीला आला असता तर धावा बनल्याच नाही की दुहेरी धावसंख्या ती खराब थ्रो या चुका अंगलट येतील. पण देवाला माघारी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. धावपलकावर नवीन फलंदाज मैदानामध्ये. खोलवर टप्प्यात चेंडू सुंदर या ठिकाणी मात्र चेंडू पै जमीन हाताळली गेली. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. ज्या अक्षय कडून बऱ्याच आशा अपेक्षा आहे बांदेश्वर शिवोलम क्रिकेट संघाला, त्या आशा अपेक्षा ऐन मोक्याच्या क्षणी भंग होत आहेत की काही चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. आडव्या बॅटनं मोठा फटका थोडासा या ठिकाणी मात्र ताकदीचा फटका नव्हता. लांबून केलेला चेंडू होता. लांब टाकलेला चेंडू पासून चेंडूला व्यवस्थित स्पर्श आला नाही चेंडू आणि त्यामुळे झेलबादच्या स्वरूपात अक्षय पण माघारी परतलाय. माघारी परतले आपला खेळाडू. सांघिक धावपलकावर 33 धावा 34चा पाठलाग करायचा आहे. कमी धावसंख्येचे सामने रोमांचक होतात. काल 30 चेंडूला 38 करत असताना 6 चेंडू 6 धावा बनलेल्या आहेत. हा पण इतिहास आहे. सुंदर गोलंदाजी राहुल गावडेची आपल्याला बघायला मिळाली. रमेश अब्दुल्लेकरांच्या या ठिकाणी पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला अजय.
फटका फसलाय की काय साईल आरोलकरचा धोबॅसला चेंडू विसवलाय क्षेत्ररक्षक चेंडू आणि दोघांची शर्यत आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी एकेरी धावसंख्येचं रूपांतरित दुहेरी धावसंख्येमध्ये करत परला सज्ज झालाय. सुंदर गोलंदाजी परलाची आपल्याला बघायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय ही व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या क्षणाला पंचांनी व्हाईट बॉलची खूण केली आहे. 3 धावा धावफलकावर. प्रथम तर पंचांनी विचारलं बॅटला चेंडू टाकला केली अंपायरांना. ते पंच बोलले नाही. त्यानंतर वाईट बाहेर गेलेला चेंडू पंचाने दंडात्मक गोलंदाजीला प्रल्हादला गेलाय. 3 धावा धावफलकावर. पाटला करायचा आहे तो मात्र 34 धावांचा. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता साईल आरोरकरचा. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्यात चेंडू सुंदर फटका बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा पुष्पराज स्क्रीनवर आलाय. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत एकेरी धावसंख्या आणि एक या धावसंख्या सांघिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर अजून बनवायचे आहेत 30 चेंडू बाकी आहेत. 27-27 करायचे आहेत 30 आणि अजय सज्जाला स्ट्राईकला. स्वीजिटचा फटका अजय अजय पैसा आणि चेंडू जवळ सीमा रेषा जवळ तो देवा चेंडूच्या मागे आणि चेंडू सरळ गेलाय. तो मात्र स्विजिटच्या फटक्याने चौकारासाठी आपल्याला बघायला मिळाला. 4 या धावसंख्येनं 7-8 धावा या धावफलकावर बांधल्या गेल्या आहेत. मोठा फटका बघायला मिळाला. सुंदर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आणि पुन्हा एकदा फटका हा बॅक टू बॅक दुसरा अजय पैचा चौकार. 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका अजय पैचा फटका बसलाय की काय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न सुरू होता. ऐन मोकेच्या शरी हातातून सुटलेला झेल आणि दुहेरी धावसंख्येची लहरेत 14 धावा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या धावसंख्येनं सांघिक धावफलक तिसरी धाव मिळवत 15 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय निम्म्या धावसंख्येपर्यंत. आता पहिलाच सुरुवातीला पाठलाग करायचा आहे अजय पैची. हलक्या हाताला घेऊन काढण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो अजय पैसा. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर निम्मा धावफलक तर जमा झालाय 17 धावा धावफलकावर. गोलंदाजीवर आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज
सुंदर सुंदर गोलंदाजी यॉर्कर लाईन मध्ये चेंडू बघायला मिळाला अजय पैसाठी. पुष्पराज आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू 17 धावा धावफलकावर रोड एनीकडे त्याला सुरुवात केली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे तो. 34 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीलाच तर 17 तर जमवले आहेत ध्रुव पारसे क्रिकेट संघानं. हलक्या हाताने कोण करले सुंदर क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट संयमी क्रिकेट अजय पैड साईड आरोडकरचा आपल्याला बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं 18 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. हलक्या हातानं गॅपमध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न चेंडूनं या ठिकाणी ऐन मोकेच्या शेडी काटा बदललाय आणि चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर धावफलक पुढे सरकताना बघायला मिळालाय. एका सुसज्ज स्थितीमध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. 34 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. मोठा फटका टोलवायचा होता, आक्रमण करायचं होतं साई आरोलकर. साई आरोलकर हल्लीच्या क्रिकेटला सुंदर फॉर्म मध्ये खेळाडू बघायला मिळतोय. रापोस बॉईज आयोजित रापोस ट्रॉफी 2025 दुपारचं सत्र हलक्या हाताने घेऊन काढलाय पुष्पराज. बघूया डायरेक्ट हिट असेल काय. पुष्पा झुकलाय आता तो. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ते मात्र 23 धावा धावफलकावर. पुढे सरसामध्ये एक देखना फटका कबर रिचनच्या सुंदर फटका. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू गेलाय. चेंडू थांबत नाही आहे. 4 या धावसंख्येसाठी आपल्याला बघायला मिळत 29 धावा धावफलकावर साहिल आरोलकर. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर फटकेबाजी अजय पैची आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर 3 चेंडूंवर प्रकाशनं 6 धावा खर्च करत सांघिक धावफलकावर 29 हा धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. 34 धावांचा पाठलाग करत असताना स्विजिटचा एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळालाय. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी आणि एम एस धोनी स्टाईलनं सामना हा समाप्त केलाय.